नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी बालकर तुमच्या सर्वांचे अमोल बालकर इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण द्रव्याची संकल्पना आणि त्याचे भौतिक वर्गीकरण अभ्यासणार आहोत. त्याचे भौतिक वर्गीकरण. तर सर्वप्रथम आपल्याला द्रव्य म्हणजे काय हे माहिती पाहिजे. द्रव्याला इंग्लिशमध्ये मॅटर म्हणतात. काय म्हणतात? मॅटर. तर द्रव्याला आपण कसं डिफाइन करू शकतो? आपल्या सभोवताली असणारी कोणती वस्तू असू दे, जिला तिचं वस्तुमान आहे आणि आकारमान आहे, अशा सर्व वस्तूंना आपण द्रव्य असे म्हणतो. हे द्रव्य कसे तयार होतात? तर बघा, अत्यंत सूक्ष्म कण एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये एक फोर्स असतो, त्यालाच इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. तर अशा वस्तू ज्यांना आकारमान असतं आणि वस्तुमान असतं, त्याला आपण मॅटर म्हणतो. वस्तुमान ही एक भौतिक राशी आहे. भौतिक राशी म्हणजे कशा राशी? अशा राशी ज्यांचे आपण मेजरमेंट करू शकतो, ज्यांना आपण मोजू शकतो, त्याला आपण भौतिक राशी म्हणतो. तर वस्तुमान ही एक भौतिक राशी आहे. तर आता आपल्याला याचं वर्गीकरण बघायचं आहे. द्रव्याचं वर्गीकरण हे दोन पद्धतीने होते. रासायनिक पद्धतीने सुद्धा होते आणि भौतिक पद्धतीने सुद्धा होते. रासायनिक वर्गीकरण आणि भौतिक वर्गीकरण. भौतिक वर्गीकरण हे त्याच्या भौतिक अवस्थांवर अवलंबून असते. तर बघा, भौतिक वर्गीकरण हे 5 स्टेट मध्ये होते. पहिली आहे स्थायू, त्यालाच म्हणतात सॉलिड. दुसरी आहे द्रव, त्याला म्हणतात लिक्विड. तिसरी स्टेट आहे वायू, त्यालाच म्हणतात गॅस. चौथी आहे प्लाझ्मा आणि पाचवी आहे बीसी, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. आणि आता त्याचं रासायनिक वर्गीकरण बघू, जे 3 प्रकारात होते. पहिला आहे मूलद्रव्ये, त्यालाच म्हणतात एलिमेंट्स. दुसरं आहे संयुगे, त्याला म्हणतात कंपाऊंड्स. सर्वांनी इंग्लिश मधले शब्द लक्षात ठेवायचे आहे. इंग्लिश मधले शब्द हे मराठीपेक्षा इझी आहेत. तिसरं आहे मिश्रण, त्यालाच म्हणतात मिक्सचर्स. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपल्याला द्रव्याचे फक्त भौतिक वर्गीकरण अभ्यासायचे आहे, जे 5 स्टेट मध्ये होते. सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा आणि बीएससी. इथे आपल्याला 2 वर्ड बघायला मिळतात. एक आहे द्रव्य आणि दुसरा आहे द्रव. तर गोंधळून जाऊ नका, हे दोन्ही शब्द डिफरंट आहेत. द्रव्य म्हणजेच मॅटर आणि द्रव ही एक मॅटरची स्टेट आहे, त्याला आपण लिक्विड म्हणतो. ओके, तर चला आता सुरुवात करूया. द्रव्य म्हणजे नेमकी काय असतं? तर आपल्या सभोवताली असणारी कोणती वस्तू जी जागा व्यापते आणि जिला वस्तुमान असतं. कोणती वस्तू जी जागा व्यापते आणि जिला वस्तुमान असतं, तिला आपण द्रव्य असे म्हणतो. तर बघा, वस्तुमान म्हणजे काय असतं? पदार्थातील द्रव्याचे प्रमाण, त्या पदार्थामध्ये त्या द्रव्याचे किती प्रमाण आहे त्याला आपण वस्तुमान म्हणतो, दॅट इज मास. आणि आकारमान म्हणजे त्या वस्तूने व्यापलेली जागा, त्यालाच आपण व्हॉल्यूम म्हणतो. तर अशा वस्तू ज्यांना आकारमान सुद्धा आहे आणि वस्तुमान सुद्धा आहे. तर द्रव्य हे अत्यंत सूक्ष्म कणांनी तयार होतात. त्या कणांना आपण इंग्लिशमध्ये पार्टिकल्स म्हणतो, जे पार्टिकल्सने बनलेले असतात आणि त्यांच्यामध्ये आंतररेणुवीय बल असते, त्यालाच आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतो. त्यामुळे ते एकमेकांशी बांधले गेलेले असतात. तर बघा, इथे मी एक एक्झाम्पल घेते. हा एक सॉलिड सबस्टन्स आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला कण दिसत आहेत, पार्टिकल्स दिसत आहेत. तर बघा, या पार्टिकल्सच्या मध्ये आपल्याला खूप कमी डिस्टन्स दिसत आहेत. त्यामुळे सॉलिड मध्ये सर्वाधिक जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो. सॉलिड मध्ये खूप जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ऍज कम्पेअर टू लिक्विड आणि गॅस. का असतं? कारण या पार्टिकल्सच्या मध्ये खूप कमी डिस्टन्स असतो. हा एक सेकंड सबस्टन्स आहे लिक्विडचा. लिक्विड याच्यामध्ये सुद्धा पार्टिकल्स आहेत. मॅटर हा कशाने बनलेला आहे? पार्टिकलने बनलेला आहे. तर हे सुद्धा पार्टिकल्स दिसत आहे. या पार्टिकल्सच्या मध्ये इथे डिस्टन्स आहे, आपल्याला डिस्टन्स दिसत आहे. आपल्याला सॉलिड मध्ये खूप कमी होतं ऍज कम्पेअर टू लिक्विड. आता लिक्विड मध्ये जास्त आहे ऍज कम्पेअर टू सॉलिड. त्यामुळे इथे जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल तो कमी असेल ऍज कम्पेअर टू सॉलिड. आणि इथे तिसरा सबस्टन्स आहे गॅस. याच्यामध्ये सुद्धा पार्टिकल्स आहेत. या पार्टिकल्सच्या मध्ये
खूप जास्त डिस्टन्स आहे ऍज कम्पेअर टू सॉलिड आणि लिक्विड, त्यामुळे इथे खूप कमी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. ओके, तर या तिन्ही डायग्राम समजल्या. तर चला आता पुढे जाऊया. आता आपण स्टेट बघणार आहोत, द्रव्याच्या प्रमुख अवस्था. तर आपण 5 स्टेट बघितल्या होत्या पहिल्या स्लाइड मध्ये, सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा आणि बीसी. तर आता 1 बाय 1 आपण याचा स्टडी करणार आहोत. स्थायू, यालाच आपण सॉलिड म्हणतो. तर बघा पहिली प्रॉपर्टी काय आहे सॉलिडची, निश्चित आकार आणि आकारमान असते. दे हॅव फिक्स शेप अँड फिक्स व्हॉल्यूम. जे सॉलिड सबस्टन्स असतात जसे की टेबल, पेन, इट इज ऑल्सो सॉलिड सबस्टन्स. एक सॉलिड सबस्टन्स आहे पेन, तर याचा सुद्धा एक फिक्स शेप आहे आणि फिक्स व्हॉल्यूम सुद्धा आहे. त्याचे मास आहे आणि त्याने काही जागा व्यापलेली आहे, म्हणून इट इज फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ सॉलिड, दे हॅव फिक्स शेप अँड फिक्स व्हॉल्यूम. सेकंड प्रॉपर्टी, इनकॉम्प्रेसिबल. जर आपण एखाद्या सॉलिड सबस्टन्सवर बाह्य बल अप्लाय केला तर बाह्य बल अप्लाय केल्यानंतर ते त्याचा शेप बदलत नाही, त्यामुळे त्यांना इनकॉम्प्रेसिबल म्हणतात. थर्ड प्रॉपर्टी, अत्यंत दृढ असतात, रिजिड असतात. आणि शेवटची प्रॉपर्टी, सर्वाधिक आंतररेणवीय बल. बघा इथे हे पार्टिकल्स दिसत आहेत आपल्याला सॉलिड सबस्टन्सचे, तर यांच्यामध्ये खूप कमी डिस्टन्स आहे, खूप लेस डिस्टन्स दिसत आहे आपल्याला, त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे खूप जास्त असेल. मोर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, सर्वाधिक जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला सॉलिड मध्ये दिसेल. सेकंड स्टेट आहे लिक्विड, त्यालाच आपण द्रव म्हणतो. ही पहिली प्रॉपर्टी आहे, निश्चित आकारमान असते परंतु आकार नसतो. द्रवचा आकार हा निश्चित नसतो. का निश्चित नसतो? बघा पाणी हे द्रव स्टेट मध्ये सापडते, लिक्विड स्टेट मध्ये प्रेझेंट आहे. तर आपण पाण्याला जर एखाद्या भांड्यामध्ये टाकलं तर ते भांड्याचा आकार धारण करतात. आपण जर त्याला एखाद्या बॉटलमध्ये टाकलं तर ते बॉटलचा आकार धारण करतात. त्यामुळे जो द्रवचा आकार असतो तो निश्चित नसतो, त्यांचे फक्त आकारमान निश्चित असते. प्रवाहिता, प्रवाहिता ही द्रवाची प्रॉपर्टी आहे. फ्लुइडिटी म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये फ्लुइडिटी म्हणतात. तर फ्लुइडिटी म्हणजे आपण द्रवाला ज्या भांड्यात टाकलं त्या भांड्याचा आकार ते धारण करतात, त्याला फ्लुइडिटी म्हणतात. संपिंडता खूप कमी असते. संपिंडता मीन्स कॉम्प्रेसिबिलिटी. तर लिक्विड मध्ये कॉम्प्रेसिबिलिटी खूप कमी असते. या पार्टिकल्सच्या मध्ये आपल्याला डिस्टन्स बघायला मिळतं. इथे आपल्याला डिस्टन्स दिसत आहे, हे 2 पार्टिकल्स आहेत, यांच्यामध्ये आपल्याला हे डिस्टन्स दिसत आहेत. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे, सर्वाधिक जास्त सॉलिड मध्ये आहे, लिक्विड मध्ये जरा कमी आहे. ही थर्ड स्टेट आहे गॅस स्टेट, त्यालाच वायू म्हणतात. तर ही पहिली प्रॉपर्टी आहे, त्याचा आकार आणि आकारमान हे दोन्ही निश्चित नसतात. दे डू नॉट हॅव फिक्स शेप अँड डू नॉट हॅव फिक्स व्हॉल्यूम. सेकंड प्रॉपर्टी आहे सर्वाधिक संपिंडे मीन्स हायली कॉम्प्रेसिबल असतात. बघा एलपीजी, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, जे सिलेंडर्स असतात, सिलेंडर्स मध्ये गॅस फिल केलेला असतो, कॉम्प्रेस केलेला असतो. जर एखाद्या वेळेस गॅस लीक झाला तर आपल्याला त्याची स्मेल येते. तर ही स्मेल काय येते? कारण त्यामध्ये एक केमिकल असतो. कोणता केमिकल असतो? तो मॅरकॅप्टन. त्याचं नाव काय आहे? मॅरकॅप्टन. याच्यामुळे आपल्याला स्मेल येते की गॅस लीक झाला आहे म्हणून. तर गॅसेस आर हायली कॉम्प्रेसिबल. इट इज सेकंड प्रॉपर्टी ऑफ गॅस. कणांमधील अंतर सर्वाधिक. हे आपल्याला वायूमध्ये कण दिसत आहेत, पार्टिकल्स दिसत आहेत. तर या 2 पार्टिकल्सच्या मध्ये खूप जास्त डिस्टन्स आहे ऍज कम्पेअर टू लिक्विड आणि सॉलिड. तर यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे खूप कमी असेल. आता आपण चौथी स्टेट बघणार आहोत, त्याला प्लाझ्मा म्हणतात. तर प्लाझ्मा ही अवस्था आपल्याला केव्हा बघायला मिळते? जर आपण एखाद्या एलिमेंटला हाय एनर्जी प्रोव्हाइड केली, हाय टेम्परेचर प्रोव्हाइड केलं, तिथे आपल्याला ही अवस्था बघायला मिळते. बघा वायूंना अतिशय उच्च तापमान आणि ऊर्जा दिल्यास अणूंमधील इलेक्ट्रॉन्स वेगळे होतात. यामुळे धनप्रभारित आयन आणि मुक्त इलेक्ट्रॉन्स यांचे मिश्रण तयार होते. तर बघा इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया, लिथियम. यू नो लिथियम, इट इज एलिमेंट, atomic number is 3. सो लिथियमच्या न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह आयन्स असतात. तिथे आपल्याला पॉझिटिव्ह आणि नॉट पॉझिटिव्ह, तिथे आपल्याला प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स बघायला मिळतात. ओके, आणि जे इलेक्ट्रॉन्स नेगेटिव्हली चार्ज आयन्स असतात ते त्याच्या आजूबाजूला फिरताना दिसतात. तर जे इलेक्ट्रॉन्स आहेत, आपण लिथियमला एनर्जी प्रोव्हाइड केली. बघा एनर्जी प्रोव्हाइड केली, तर एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर जे इलेक्ट्रॉन्स असतील, पहिल्या ऑर्बिट मधला जो इलेक्ट्रॉन्स असेल तो तिथे फिरत आहे. आपण जर कंटिन्युअसली हाय एनर्जी प्रोव्हाइड करत आहे तर काय होईल? पहिल्या ऑर्बिट मधला जो इलेक्ट्रॉन आहे तो बाहेर पडेल आणि त्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करेल. तिथे आपल्याला पॉझिटिव्ह आयन्स, निगेटिव्ह आयन्स हे वेगळे झालेले दिसतील. तर या स्थितीला आपण प्लाझ्मा स्थिती म्हणतो. कोणती स्थिती म्हणतो? प्लाझ्मा स्थिती. यालाच म्हणतात आयोनायझेशन एनर्जी.
तर याचे काही ऍप्लिकेशन्स आहेत. आपल्याला प्लाझ्मा स्थिती कुठे बघायला मिळेल तर बघा, वीज चमकणे, सूर्य आणि तारे चमकणे, देन निऑन साइन बोर्ड्स, प्लाझ्मा टीव्ही, अगेन फ्ल्युरोसंट बल्ब, निऑन बल्ब, येथे आपल्याला प्लाझ्मा स्थिती ही बघायला मिळते. तर फ्ल्युरोसंट बल्ब यामध्ये कोणता वायू असतो तर यामध्ये हेलियम असतो. त्या हेलियम मध्ये आपल्याला ट्यूबचा कलर हा पांढरा बघायला मिळतो. ओके, तर हे सर्व त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. 5वी स्टेट आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट, बीईसी. तर आपल्याला इथे 2 सायंटिस्ट बघायला मिळतात. पहिले आहे सत्येंद्रनाथ बोस जे इंडियन सायंटिस्ट आहेत आणि दुसरे आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. तर बघा 1920 मध्ये सत्येंद्रनाथ बोस यांनी फक्त संकल्पना मांडली आणि पुढील सर्व रिसर्च ही अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी केली. तर ही स्टेट आपल्याला केव्हा बघायला मिळते, जे लो डेन्सिटी असलेले वायू असतात त्यांना थंड केलं जातं. तर त्यांना कुठपर्यंत थंड केलं जातं तर त्यांना 0 केल्विन पर्यंत थंड केलं जातं. थंड केल्यानंतर त्या कणांची ऊर्जा नष्ट होते आणि सर्व कण एकत्र येतात. तिथे एक सुपर ॲटम तयार होतो. त्या स्थितीला बीईसी म्हणतात. त्या स्थितीला काय म्हणतात, बीईसी, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. तर आता आपण या 5 स्टेटचं कंपॅरिझन बघणार आहोत. त्याच्या प्रॉपर्टीनुसार त्याचं कंपॅरिझन करणार आहोत. तर बघा कोणकोणत्या प्रॉपर्टी आहेत. आकार, आकारमान, संपिंड्यता, त्यालाच कॉम्प्रेसिबिलिटी म्हणतात. लक्षात असू द्या, कॉम्प्रेसिबिलिटी इंग्लिश मधले शब्द इझी आहेत ऍज कम्पेअर टू मराठी. आंतरवेनीय बल, इंटरमॉलिक्युलर फोर्स, कणांमधील अंतर. तर बघा बीईसी, यू नो बीईसी सुपर ॲटम स्थिती. प्लाझ्मा आयनयुक्त वायू स्थिती, तिथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स दिसतात आपल्याला. तर बघा वायूला काय म्हणतात, सॉलिड, द्रव, लिक्विड, वायू, गॅस. तर सॉलिडचा आकार हा निश्चित असतो, द्रवाचा अनिश्चित, वायूचा अनिश्चित. ही पहिली प्रॉपर्टी सुद्धा आपण बघितलेली आहे. आकारमान, सॉलिडचा आकारमान निश्चित असतं, द्रवाचं सुद्धा निश्चित असतं आणि वायूचं हे अनिश्चित असतं. कॉम्प्रेसिबिलिटी, सॉलिडची कॉम्प्रेसिबिलिटी, दे आर इनकॉम्प्रेसिबल, असंपिंडी असतात. द्रव अतिशय कमी कॉम्प्रेसिबल असतात आणि वायू हे हायली कॉम्प्रेसिबल असतात. गॅसेस आर हायली कॉम्प्रेसिबल, सीएनजी, एलपीजी. आंतररेन्व्हिएबल इंटरमॉलिक्युलर फोर्स हा सॉलिड मध्ये खूप जास्त असतो कारण डिस्टन्स खूप कमी असतं पार्टिकल्स मधलं. लिक्विड मध्ये मध्यम असतो आणि गॅस मध्ये सर्वात कमी असतो कारण पार्टिकल्स मध्ये डिस्टन्स खूप जास्त असतं. कणांमधील अंतर सर्वात कमी असतं सॉलिड मध्ये, द्रवामध्ये मध्यम असतं आणि वायूमध्ये सर्वाधिक असतं. तर हे आपण स्टेट मधलं कंपॅरिझन बघितलेलं आहे त्याच्या प्रॉपर्टीनुसार. तर चला आता बघूया अवस्थांतर चक्र. अवस्थांतर चक्र म्हणजे काय, एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाणे. जर आपण एखाद्या सबस्टन्सला टेम्परेचर, त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर कमी जास्त केलं तर तो एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जातो. त्याला आपण चेंज ऑफ स्टेट म्हणतो किंवा अवस्थांतर चक्र म्हणतो. फॉर एक्झाम्पल सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. तर इथे काही प्रोसेस आहेत, तर आता आपण त्या प्रोसेस बघणार आहोत. तर बघा इथे 3 स्टेट दिले आहेत, स्थायू, वायू आणि तिसरी आहे लिक्विड. तर बघा पहिली प्रोसेस आहे मेल्टिंग. कोणती आहे, मेल्टिंग. ही प्रोसेस केव्हा घडते, बघा सॉलिडचे कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होणे. जर एखाद्या पदार्थाला आपण, एखाद्या सॉलिड सबस्टन्सला आपण टेम्परेचर अप्लाय केले, टेम्परेचर अप्लाय केल्यानंतर त्याचे कन्व्हर्जन होते सॉलिड टू लिक्विड, त्यालाच आपण मेल्टिंग असे म्हणतो. त्याचं एक्झाम्पल काय आहे, बर्फाचे पाणी होणे, इट इज एक्झाम्पल ऑफ मेल्टिंग. सेकंड आहे फ्रीजिंग. फ्रीजिंग ही स्टेट आपल्याला केव्हा बघायला मिळते, फ्रीजिंगलाच म्हणतात गोठवणे, याला मराठीमध्ये म्हणतात गोठवणे. आणि मेल्टिंगला म्हणतात वितळणे. बर्फाचे पाणी होणे, तर गोठवणे त्याच्या अपोजिट. गोठवणे म्हणजे लिक्विड स्टेट इज कन्व्हर्टेड इनटू सॉलिड स्टेट, लिक्विडचं सॉलिड मध्ये कन्व्हर्जन होणं. फॉर एक्झाम्पल पाण्याचा बर्फ होणे हे फ्रीजिंगचा एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आहे इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन यालाच म्हणतात बाष्पीभवन. तर बाष्पीभवन ही प्रोसेस आपल्याला केव्हा बघायला मिळते, लिक्विड स्टेट इज कन्व्हर्टेड इनटू गॅस स्टेट. जर आपण लिक्विड स्टेटला टेम्परेचर अप्लाय केलं, टेम्परेचर अप्लाय केल्यानंतर त्याच्या उत्कलन बिंदूच्या तापमानापर्यंत
तो गॅसमध्ये कन्वर्ट होतो, त्याला आपण इव्हॅपोरेशन म्हणतो. त्याचं एक्झाम्पल काय आहे? पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर, इट इज एक्झाम्पल ऑफ बाष्पीभवन. नेक्स्ट आहे कंडेन्सेशन. नेक्स्ट आहे कंडेन्सेशन, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात संगणन. तर बघा, संगणन आपल्याला केव्हा बघायला मिळतात? गॅस इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड स्टेट. गॅस जेव्हा गॅसला थंड केलं जातं, थंड केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन होतं लिक्विड स्टेट मध्ये, त्याला आपण म्हणतो कंडेन्सेशन. वाफेचे थेंबात रूपांतर होणे, इट इज एक्झाम्पल ऑफ कंडेन्सेशन. नेक्स्ट प्रोसेस आहे सब्लिमेशन. काय आहे? सब्लिमेशन, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात संघनन. तर बघा, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सब्लिमेशन म्हणजे सॉलिड स्टेट इज कन्वर्टेड इनटू गॅस स्टेट. सॉलिड स्टेट इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू गॅस स्टेट विदाउट चेंजिंग टू लिक्विड स्टेट. तो लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट होत नाही, डायरेक्टली गॅस स्टेट मध्ये कन्वर्ट होतो, त्याला आपण सब्लिमेशन म्हणतो, संप्लवन म्हणतो. सॉरी, इट इज संप्लवन, नॉट संगणन, संप्लवन. तर एक्झाम्पल्स काय आहेत सब्लिमेशनचे? नॅफ्थॅलिन बॉल्स, डांबराच्या गोळ्या. काही दिवसांनी त्या गोळ्यांचा आकार नाहीसा होत जातो, कमी कमी होत जातो, बिकॉज इट इज एक्झाम्पल ऑफ सब्लिमेशन. सॉलिड इज कन्वर्टेड इनटू गॅस स्टेट. अगेन आयोडीन, अमोनियम क्लोराइड NH4Cl, अमोनियम क्लोराइड, आयोडीन, ड्राय आईस, these all are example of sublimation. नेक्स्ट आहे डिपॉझिशन. अदरवाइज इट इज ऑल्सो कॉल्ड डिसब्लिमेशन. तर डिपॉझिशन म्हणजे काय? गॅस इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू सॉलिड स्टेट. गॅस स्टेट इज डायरेक्टली कन्वर्ट होते सॉलिड स्टेट मध्ये, ती लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट होत नाही, त्याला आपण म्हणतो डिपॉझिशन. तर या 6 प्रोसेस आपण इथे बघितलेले आहेत. चेंज ऑफ स्टेट. तर बघा, समोर आहे बाष्पीभवन आणि त्याचे घटक. काही घटक आहेत ते बाष्पीभवनावर परिणाम करतात. तर कोणकोणते असे घटक आहेत बघा? उत्कलन बिंदूच्या खालील तापमानाला द्रवाचे वाफेत रूपांतर होण्याच्या क्रियेला आपण बाष्पीभवन म्हणतो, हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. तर हे 4 घटक आहेत: पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, वाऱ्याचा वेग, तापमान आणि हवेतील आर्द्रता. या घटकाचा बाष्पीभवनाच्या वेगावर परिणाम होतो. बघा, जर पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जास्त असेल तर बाष्पीभवनाचा वेग सुद्धा जास्त असतो. जर पृष्ठभागाचा क्षेत्रफळ कमी असेल तर बाष्पीभवन हे कमी होते. वाऱ्याचा वेग जर जास्त असला तर बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, वाऱ्याचा वेग जर कमी असला तर बाष्पीभवनाचा वेग हा कमी असतो. तापमान वाढल्यास वेग वाढतो, तापमान कमी झाल्यास वेग कमी होतो. आर्द्रता जर जास्त असेल तर बाष्पीभवन हे कमी होते आणि आर्द्रता जर कमी असेल तर बाष्पीभवन हे जास्त होते. तर हे 4 फॅक्टर्स आहेत जे बाष्पीभवनावर परिणाम करतात. आता आपण काही क्वेश्चन्स बघणार आहोत जे मागील एक्झाम्स मध्ये आलेले आहेत. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, या क्रियेला काय म्हणतात? ऑप्शन्स: बाष्पीभवन, संगणन, वितळणे, संप्लवन. तर आपण हे बघितले आहे, याला म्हणतात संप्लवन, दॅट इज सब्लिमेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता वायू -57 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास तो स्थायू रूपात जातो, त्याला ड्राय आईस असे म्हटले जाते? कार्बन डायऑक्साइड, CO2, हे सुद्धा आपण बघितलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वायूचे द्रवीकरण करण्यासाठी कोणत्या अटी आवश्यक आहेत? दाब कमी करणे आणि तापमान वाढवणे, दाब वाढवणे आणि तापमान कमी करणे, दाब कमी करणे आणि तापमान कमी करणे, दाब वाढवणे आणि तापमान वाढवणे. सो ऑप्शन इज बी, दाब वाढवणे आणि तापमान कमी करणे. पाण्याच्या वाफेचे द्रवामध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? संगणन, कंडेन्सेशन, त्याला म्हणतात संगणन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बाष्पीभवनाचा वेग खालीलपैकी कशावर अवलंबून नसतो आहे इथे? द्रवाचे तापमान, तापमानावर असतो. पृष्ठभागाचे क्षेत्रफळ याच्यावर सुद्धा असतो. आर्द्रता याच्यावर सुद्धा असतो. पण द्रवाचे एकूण वस्तुमान याच्यावर बाष्पीभवनाचा वेग अवलंबून नसतो. तर हे काही क्वेश्चन्स आपण या टॉपिकशी रिलेटेड बघितलेले आहेत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.